नवराष्ट्र कनेक्टमध्ये विजयाताई पोटे शिवसेनेच्या डॅशिंग महिला आघाडी प्रमुख आहेत त्या, आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या नगरसेविका म्हणून त्यांनी भूषवलेल्या आहे. सभागृहात त्यांचा आवाज त्यांनी वेळोवेळी उठवत प्रशासनाकडून प्रश्न मार्गी लावत प्रभागाचा कायापालट केला आणि महिला बचत गटांचं जाळं विणलेलं आहे. महिलांशी थेट संपर्क असलेल्या आणि तळागाळातल्या महिलांशी जवळीक साधणाऱ्या, तसेच सामाजिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, कला क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान असलेल्या आणि एक कृषी विद्यापीठ चालवत इथल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची सोय करणाऱ्या यांच्या कामाचा आज आपण लेखाजोखा नवराष्ट्राच्या माध्यमातून मांडणार आहोत. काय सांगाल ताई की तुम्ही कसा कायापालट केला प्रभागाचा आणि कसा संवाद साधला लोकांशी, आणि आज प्रभागाचा विकास तर केलाच केला आणि शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे कसं सोडवलं गणित, आणि लोकांशी, महिलांशी आणि लोकांशी कसा संपर्क केला, काय सांगाल? प्रथमदा मी 2000 साली नगरसेविका म्हणून निवडून आले आणि हा बेतुरकर पाडा किंवा खडकपाड्याचा हा जो परिसर होता हा अगदी म्हणजे पूर्वी आपलं कसं गाव असतं त्या पद्धतीनं होता. परंतु 2005 पासून ह्या विभागात ड्रेनेज लाईन असो किंवा शौचालय असो किंवा इतर म्हणजे याच्याप्रमाणे पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईपलाईन नाला हा जो मोठा आम्ही केला. कारण पूर्वी काय होतं, ह्या इकडचं सगळं म्हणजे खडकपाडा रस्त्याच्या पलीकडचं तेव्हा काही तिथे बिल्डिंग्स नव्हत्या, काय नव्हत्या, मोकळं पाणी सगळं यायचं आमच्या प्रभागातून, काळा तलावातून तिकडे खाडीकडे जायचं. म्हणजे दुसऱ्या असे 2-3 प्रभागावरून पूर्ण गावातून खाडीकडे जायचं आणि ह्या भागात पूर परिस्थिती खूप मोठी असायची. पावसाळा आला का लोकांच्या घरामध्ये पाणी आणि हे परिस्थिती होती. त्या परिस्थितीवर आम्ही एक मोठा 6 फुटी नाला जो अंडरग्राऊंड आहे, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन टाकली आणि हा प्रश्न इथल्या ह्या भागाचा सुटला. आणि आता बेतुरकर पाडा म्हणा किंवा खडकपाडा म्हणू, तसेच दुसरीसुद्धा पाईपलाईन आम्ही खडकपाडा विभागातून जो जुन्या मनीषानगर वगैरे तिकडे पण जायचं, तसंच पाणी जायचं, तीसुद्धा लाईन आम्ही रस्त्याच्या पलीकडे तिकडे पाणी सोडलं त्या बाजूला. आणि ह्या सगळ्या भागातला पाण्याचा, लोकांच्या, नागरिकांच्या घरातल्या पुराच्या पाण्याचा प्रश्न सुटला. दुसरा, इथले सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असो, बेतुरकर पाडा ह्या प्रभागामध्ये माझ्या 3-4 बाजूनी जे रस्ते आहेत ते सगळे सिमेंट कॉन्क्रीट झालेत. ड्रेनेजची लाईन असो, पूर्ण ड्रेनेज लाईन म्हणजे पूर्ण ड्रेनेज लाईन किंवा पूर्ण प्रभागात झालेली आहे. पाण्याचा प्रश्नसुद्धा खूप होता ह्या विभागामध्ये. परंतु आम्ही त्या काळी आमच्या गोल्डन पार्क तिथे परिसरामध्ये असाच मोठा प्रशासनाला दणका देऊन का ती लाईन टाकली आणि ह्या बेतुरकर पाडा हे तिन्ही ठाणकर पाडा असो किंवा इकडचा प्रभाग असो, काळा तलाव, सगळ्या प्रभागातलं पिण्याच्या पाण्याची सोय झाली. हे दोन्ही प्रश्न मी माझ्या पद्धतीनं पुराच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवला आणि ह्या विभागातल्या सगळ्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला. ताई, काय सांगाल की तुम्ही जी महिला आघाडी म्हणजे ठाणे जिल्हा महिला आघाडी जिल्हा प्रमुख आहात, तुम्ही महिलांशी तुम्ही सुसंवाद साधत ते नेटवर्क तयार केलं की त्या विधवा असू दे, परित्यक्त्या असू दे, घटस्फोटित असू दे, तळागाळातल्या महिला असू द्या, सदन महिला असू दे, APL आणि BPL असे दोन्ही बचत गट या शहरात सुरू करण्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे की प्रशासनाच्या मागे लागून त्यांना 10,000पर्यंत आता खेळतं अनुदान मिळतं आहे. तर या कामाचा तुम्ही रॅपो कसा साधला आणि त्यापर्यंत तुम्ही कशा पोचला? खरं तर बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळेस मी नगरसेविका होते त्यावेळेस नुकतीच बचत गटाची मागणी चालू होती. त्या दृष्टीने माझ्याकडे इथं भरपूर बचत गट तयार केले आम्ही आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कसा रोजगार मिळेल हा मी इथे पाहिलेला होता. रोजगार पण त्यांना काय मिळवून दिला. बरेचशा महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपलं रोजगार निर्मिती केलेली आहे. तसेच 1996 साली आम्ही इथे महिला पतसंस्था स्थापन केली. महिला पतसंस्थेच्या माध्यमातून, राजमाता जिजाऊ महिला पतसंस्थेच्या माध्यमातून जवळजवळ त्या पतपेढीचे 1001 सदस्य आहे आणि त्यांना अडीनडीला कर्ज पुरवठा केलेला आहे किंवा काही व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना जर का किंवा एखाद्या औषधोपचारासाठी त्यांना जर मदत लागत असेल तर ह्या पतपेढीच्या माध्यमातून आम्ही अनेक हजारो महिलांना
मदत केलेली आहे. तुमचं कृषी विद्यालय आहे आणि त्या जाणीवेतून तुम्ही ते कृषी विद्यालय सांभाळत ही राजकीय जबाबदारी, सामाजिक क्षेत्रात, कला क्रीडा क्षेत्रात तुम्ही योगदान कसं करता आणि तो ग्रामीण टच की त्या कोळम गावामध्ये तुम्ही ते सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षणाची एक सोय केली, त्याबद्दल कसं सांगा? मला पूर्वीपासून शेतीची आवड होती. माझे वडील पण शेतकरी होते. सुरुवातीला आपल्याला आपण बघतो आता तर खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती झाली, त्यावेळेस जिरायती शेती होती आणि त्या काळातही माझे वडील एक उत्तम म्हणजे शेतकरी होते आणि त्या माध्यमातून मला ती आवड असल्यामुळे मी इथे जमीन खरेदी केली आणि इथं कृषी विद्यालय चालू केलं, जेणेकरून त्या विद्यालयामध्ये वाडा, आपलं जव्हार, वाडा, मोखाडा ह्या भागातले विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी येतात. त्यांना कृषी क्षेत्रातले, आपण बघतोय आता कृषी क्षेत्रामध्ये कोणी येत नाही किंवा कुठे हे म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी आम्ही सुद्धा त्या विद्यार्थ्यांना घेऊन एक कृषीचं शिक्षण देतो, जेणेकरून कृषी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी आपली शेती असं तिचा ते चांगल्या प्रकारे उपयोग करून, चांगल्या प्रकारे शेतीचा विकास करून आणि त्यातून रोजगार निर्मिती असो किंवा याच्याप्रमाणे असेल तर त्या पद्धतीनं ही विद्यार्थी घडवले गेलेले आहेत. कितीतरी विद्यार्थी आमच्या विद्यालयातून जाऊन चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये असो किंवा तलाठी असो किंवा ग्रामसेवक असो, असे कितीतरी विद्यार्थी, हे गरीब विद्यार्थी, आदिवासी गरीब विद्यार्थी झालेले आहेत. चांगल्या प्रकारे आम्ही तिथे जेवण वगैरे म्हणजे आमच्या याच्यामध्ये हॉस्टेल आणि विद्यार्थ्यांचा जेवणाचा खर्च आम्ही देतो. म्हणजे आम्ही कुठलाही एक पैसा न घेता त्यांना त्याची सोय करून दिलेली आहे का जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना ह्या शिक्षणात गोडी निर्माण व्हावी किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती पुढे शिक्षणाची नसली तर यांना इथं शिक्षण मिळावं, ह्या दृष्टीनं आम्ही ते काम करत आहोत. विजयताई, तुमचा असा एखादा ड्रीम प्रोजेक्ट महिलांसाठी तो कुठला असा पूर्ण नाही झाला की तुम्ही पाठपुरावा केला आहे त्याच्यासाठी, तो कुठला आहे आणि कोणता आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेले आहेत? खरं तर त्यावेळेस महिला बचत गट भवन व्हावे असं माझा म्हणजे पाठपुरावा मी करत होते का जेणेकरून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू त्यांना ग्राहक मिळावं. एक ग्राहक पेठेच्या दृष्टीने आपल्याला एक चांगला इथे ते बचत गट भवन असावं असा मी प्रश्न अनेक वेळा मांडलेला आहे प्रशासनाकडे, परंतु तो पूर्ण झाला नाही माझ्या कारकिर्दीत. हे मला थोडं शल्य वाटतं आहे का जेणेकरून हा महिलांना बाजारपेठ मिळवण्यासाठी हा प्रोजेक्ट व्हावा अशी माझी इच्छा आहे. ज्यांना महिला जिल्हा प्रमुख, महाआघाडी प्रमुख तुम्ही आहात, तर महिलांशी कसा संवाद साधला आणि ते सातत्य आज पण तुम्ही टिकून आहात आणि त्या महिलांशी जी तुम्ही नाळ जुळवलेली आहेत की तुम्ही आवाज दिला तर शेकडो महिला तुमच्या उपस्थितीत लगेच तुमच्यासाठी हजर होतात, ती किमया कशी साधली आहे? आणि शिवसेनेचं जे ब्रीद आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे पाहता तुम्ही त्यांच्याशी कशा संवाद साधलेला आहे? महिला आघाडीची जबाबदारी माझ्याकडं 2009 साली दिली जिल्हा प्रमुख म्हणून, शहर प्रमुख म्हणून, आणि त्यामुळं मी महिलांशी कनेक्ट झाले. महिलांशी संवाद साधत महिलांनी पण माझ्याशी बचत गटाच्या माध्यमातून इतर म्हणजे त्यांना कुठलीही मदत लागली तर ती मी नेहमी करायची आणि त्या माध्यमातून ही सगळी महिला आघाडीसुद्धा सक्षमपणे, शिवसेनेची महिला आघाडी सक्षमपणे मी तयार केली आणि सक्षम महिला आघाडी आपली ह्या विभागात किंवा आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या ह्या सगळ्या शहरामध्ये काम करत होती. नंतर माझ्याकडे जिल्हा प्रमुखांची जबाबदारी दिली. माझ्याकडे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम ह्या 4ही विधानसभेची जबाबदारी आणि 4ही विधानसभाच्या मध्ये महिला आघाडी आमचे चांगल्या प्रकारे काम करते. धन्यवाद ताई, आज तुम्ही नवराष्ट्र कनेक्टमध्ये संवाद साधून आपलं मनोगत जाहीर केलं. कॅमेरामन सय्यद दत्ता भाटे, नवराष्ट्र टीम, कल्याण.